यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। वागळे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना भाजपकडून निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आली। गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली। पुण्यामधील डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले पुण्याचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, पुण्यामध्ये घडलेल्या या प्रकारासंदर्भातले काय अपडेट्स आहेत? कारण निर्भय बनव कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाल्याचंही पाहायला मिळालं आणि त्यातच निखिल वागळे यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्याचं प्रकरण समोर येत आहे। गाडीमध्ये स्वतः पत्रकार निखिल वागळे आहेत। कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना पोहोचायचे त्याच्या अगोदर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आलेली आहे। एवढंच काय, अंडे देखील जे आहेत ते फेकून मारण्यात आलेले आहेत गाडीवर। जर आपण बघितलं तर अक्षरशः रस्त्यावर भर गर्दीत अशा पद्धतीने ही दगडफेक करण्यात आलेली आहे। आता जर आपण बघितलं तर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। मात्र आता जर ही परिस्थिती बघितली तर पोलिसांना हे सगळेजण या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे ते आउट ऑफ कंट्रोल झालेले आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। रस्त्याच्या जागोजागी टीम्स बनवून मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, आपल्याकडून या संदर्भातले अपडेट घेतो। मात्र तत्पूर्वी बातमी आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगूयात। पुण्यातल्या निर्भय बनव कार्यक्रमात जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आली। वागळे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना भाजपकडून निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आली आहे। गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आल्याचे प्रकरण समोर येत आहे। पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकामध्ये वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत थेट यावेळेला पोहोचवतायत पुण्यातून मिकी घई आपले प्रतिनिधी। मिकी, घडल्या प्रकाराविषयी आत्ताचे अपडेट्स काय आहेत? कुठे आहात आपण आणि आपल्या कॅमेऱ्यातून कुठली दृश्य टिपली जात आहेत? मिकी विशाल, जर आपण बघितलं तर हे कार्यक्रम सुरू होणं जवळपास 6 वाजता अपेक्षित होतं। मात्र पत्रकार निखिल वागळे यांना एका घरामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावून त्याच ठिकाणी बसायची विनंती केली। कारण ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होतं त्या कार्यक्रमस्थळीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। एवढंच काय तर महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी वागळे यांच्या समर्थनात त्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी तिथं आंदोलन करत होती। जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू होती। काहीसं तणावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी होतं। मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आलेले होते। मात्र आता जर आपण बघितलं तर वागळे पोलिसांनी पेट्रोलिंग करत पायलटिंग करत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला। मात्र रस्त्यातच भाजपचे कार्यकर्ते अल्का टॉकीजच्या जवळ त्या ठिकाणी उभे होते आणि अशाच काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ती गाडीवर दगडफेक केली। मी आपल्याकडून पुन्हा एकदा अपडेट घेतो, मात्र तत्पूर्वी त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे ते आपण थेट दाखवूयात। तर याच गाडीमधून प्रवास करत होते पत्रकार निखिल वागळे। निखिल वागळे यांच्या गाडीवरती कशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे ते आपण पाहतो। तर दुसरीकडे आक्रमक झालेले कार्यकर्ते देखील आपल्याला रस्त्यावरती असल्याचं थेटपणे या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यानंतर या गाडीवरती ज्यावेळेला हल्ला करण्यात आलेला गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, शाई फेक त्यावरती करण्यात आलेली आहे आणि संतप्त कार्यकर्त्यांकडून गाडीवरती हल्ले सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गाडीचा जर आपण मागचा भाग पाहिला तर त्याची काच ही फोडून टाकण्यात आल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत पुण्यातली आणि पुण्यात भर रस्त्यामध्ये नेमकं सुरू आहे काय असा प्रश्न जर आपल्याला पडलेला असेल तर कार्यक्रमाविरोधामध्ये भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पुण्यातल्या निर्भय बनव कार्यक्रमासाठी पत्रकार निखिल वागळे जात असताना त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आक्रमक झालेले कार्यकर्ते पुण्याच्या रस्त्यांवरती धावत असल्याचं आपल्याला थेट पाहायला मिळतंय। वागळे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन जात असताना देखील भाजपकडून निखिल वागळेंची गाडी फोडण्यात आली। गाडीवर दगडफेक आणि शाईफेक झालेली आहे। पुण्यातल्या डेक्कन भागातल्या खंडोजी बाबा चौकामध्ये वागळेंच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मिकी, खरं तर कार्यक्रमाला जाण्यासाठी निघत असताना ज्यावेळेला सुरुवात झाली तिथूनच कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच गाडीवरचा हल्ला आणि त्यानंतर कार्यकर्ते पुण्यातल्या रस्त्यांवर धावताना दिसतात। कुठल्या परिसरामध्ये हे सगळं काही सुरू आहे मिकी? विशाल